नासिक की पवित्र धरा पर आयोजित इस दिव्य घर वापसी समारोह के माध्यम से अनेक लोगों ने पुनः अपने मातृ धर्म में प्रवेश कर सनातन जड़ों से जुड़ने का सौभाग्य प्राप्त किया। 27 फरवरी 2026 के इस पावन दिवस पर कुल 255 परिवारों को विधिवत रूप से हिंदू धर्म में पुनः प्रवेश कराया गया। घर वापसी केवल एक अनुष्ठान नहीं बल्कि आत्मचेतना, संस्कार और अपनी मूल पहचान की ओर लौटने का एक पवित्र आध्यात्मिक संकल्प है। यह कल्याणकारी कार्य हिंदू धर्म संरक्षक विशिष्टाद्वैत परंपरा के तेजस्वी आचार्य जगतगुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के कर कमलों द्वारा उनके करुणामय मार्गदर्शन एवं शास्त्रोक्त विधि विधान के साथ संपन्न हुआ। सन 2005 से प्रारंभ इस दिव्य अभियान के अंतर्गत उनके पावन मार्गदर्शन में अब तक लगभग 1,54,591 परिवारों को उनके मातृ धर्म में पुनः स्थापित किया जा चुका है। यह कार्य धर्म रक्षा, करुणा और लोक कल्याण का अद्वितीय उदाहरण है। 27 फरवरी की मंगल प्रभात में जगतगुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी का भव्य आगमन हुआ। ढोल नगाड़ों की गूंज, लेझिम की ताल और पारंपरिक वाद्य निनाद के साथ नासिक वासियों ने अत्यंत श्रद्धा एवं उल्लास पूर्वक उनका स्वागत किया। वेदज्ञ पुरोहितों द्वारा विधि पूर्वक पूजन एवं सुहागन माताओं द्वारा औक्षण कर प्रभु का अभिनंदन किया गया। सुसज्जित पथ से होकर जब प्रभु संत पीठ पर विराजमान हुए तब संपूर्ण वातावरण दिव्य आध्यात्मिक चेतना से आलोकित हो उठा। जय सियाराम के गगनभेदी उद्घोष से वातावरण भक्तिमय हो गया। प्रभु की करुणामयी दृष्टि और मंद मुस्कान ने सभी भक्तों के हृदय को आनंद से भर दिया। रामानंद संप्रदाय के वेद पारंगत आचार्यों द्वारा वेद मंत्रों के उच्चारण के साथ पंचोपचार पाद्य पूजन संपन्न हुआ। तत्पश्चात प्रभु की सगुण आरती भक्ति भाव से संपन्न हुई। जय देव निज बोधा रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा। जय देव निज बोधा रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा। जय देव स्वस्थो रूपोनि मुखमुद् वैदेहीने देहात्मकभिमाने दशक्रिया हरवीले शब्द रूपे मारुतिने आनीले तव चरणांबुजे। इसके पश्चात जगतगुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी ने अपनी अमृतमयी वाणी से उपस्थित जनसमूह को जीवन का सच्चा मार्गदर्शन प्रदान किया। उन्होंने अपने उपदेश में कहा, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार। नरहरी सोनार हे एकनिष्ठ भक्त होते। ते शिवाचे उपासक। जोपर्यंत जीवनामध्ये गुरु नसतो ना तेव्हा ही अशी स्थिती असते। आणि गुरु प्राप्त झाले की मग कळतं अरे संपूर्ण चराचरामध्ये तोच आहे। भगवान रामानुजाचार्यांनी तेच आपल्या विशिष्ट अद्वैत सिद्धांतामध्ये मांडलं। भगवान रामानुजाचार्यांचा जो विशिष्ट अद्वैत सिद्धांत आहे हा विशिष्ट अद्वैत सिद्धांत तेच सांगतो की हे सगळं जे दिसतंय चराचर ते भगवंताचं शरीर आहे। किडा मुंगी पासून ब्रह्मांडे भरिला तो मैं विठेवरी पाहिला, नामदेव महाराजांनी सांगितलं। तर किडा मुंगी पासून अगदी विठेवर उभा असणारा तो भगवंत ज्याला म्हणतो, भगवंत विविध नावामध्ये रेखाटला जातो किंवा भगवंत विविध नामामध्ये आलेला आहे। तर हे सगळे
मग राम असू दे, कृष्ण असू दे, विठ्ठल असू दे, मारुती असू दे, भगवान कृष्ण असू दे, हे सर्व जे देव आहेत यांनी जन्म घेतलाय. आणि त्यामुळे हे सगळे जे भगवंत आहेत या सगळ्या भगवंतामध्ये मी एकच आहे, तो म्हणजे परमात्मा. तो परमात्मा आणि त्याने निर्माण केलेली जी सगळी सृष्टी आहे, तो आमचा विशिष्ट अद्वैत सिद्धांत सांगतो, शरीर आणि शरीरी म्हणजे भगवंत हे सगळं, भगवंताचे सगळे शरीर आहे परमात्म्याचं. भगवंत म्हणजे परमात्म्याचं हे सगळं जे चराचर आहे, जीव, जगत आणि ईश्वर, असा तो सिद्धांत आहे. तो जो जीव म्हणजे तुम्ही लोक आणि तुम्ही सगळे एकत्र ज्यावेळी ऐकता माझ्यासह, ते जगत तयार होतं, म्हणजे सृष्टी तयार होते. त्या सृष्टी जी आहे हे परमात्म्याचं शरीर आहे. अशा प्रकारचा सिद्धांत रामानुजाचार्यांनी 1100-1200 शतकामध्ये मांडला. तोच सिद्धांत घेऊन भगवान आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य 1300-1400 सालामध्ये प्रकट झाले. आणि त्यांनी सांगितलं की हा जो रामानुजाचार्यांचा विशिष्ट अद्वैत सिद्धांत आहे, शरीर आणि शरीरी म्हणजे भगवंत म्हणजे परमात्मा, तो संपूर्ण चराचरामध्ये व्याप्त आहे. तो तुमच्यात आहे, माझ्यात आहे. त्याची प्राप्ती व्हायला पाहिजे असेल, त्याचं ज्ञान तुम्हाला व्हायला पाहिजे असेल, म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार म्हणतो, मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झालाय, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही. आणि भगवान आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी भक्ती आंदोलन सुरू केलं. वैष्णव भक्ती संप्रदाय सुरू झाले, अनेक भक्ती संप्रदाय निर्माण झाले. इकडे महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने वारकरी संप्रदाय निर्माण केला. आणि या सगळ्यांचं एकच सांगणं आहे की देवाची भक्ती करा, देव भावाचा भुकेला, गरीब श्रीमंत नाही त्याला, जैशी श्रद्धा तैसे त्याला फळ त्याचे देत असे. तेव्हा देवाला भक्ती पाहिजे, भगवंताला दुसरं काही नको आहे, तुमची फुलं नको आहेत, हार नको आहेत, पैसे नको आहेत, देणारा तर तो आहे, त्याला आपण काय देणार. आपण देवाला एक नारळ देतो, अरे अखंड नारळाचं झाड निर्माण करणारा मालक आहे आणि त्याला एक नारळ आपण देतो, तर देव त्याला भुकेलेला नाही. आज समजा अंगारकी आहे, त्या अंगारकीला मोदक करून देतो आपण, त्या मोदकाला देव भुकेलेला नाही, तुमच्या त्या श्रद्धेला, भावाला भुकेलेला. तसा नरहरी सोनारांचा भाव काय की संपूर्ण चराचरामध्ये तो भगवंत एकच आहे. आणि मी जे काम करतो, मी जी कार्य करतोय, सोनं मोजण्याचं, दागिने घडवण्याचं, त्याच्यामध्ये सुद्धा तूच आहेस देवा. भगवान आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचा मी विचाराचा पण आणि गादीचा पण वारस आहे. मी तोच विशिष्ट अद्वैत सिद्धांत सेवेमध्ये आणला. आणि सांगितलं झाडं लावा, पाणी अडवा, पाणी जिरवा. कच्चे बंधारे केले तर तुम्ही परवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, गोरगरिबांना मदत करा, ॲम्ब्युलन्स सेवा ठेवली आपण, त्याच्यानंतर बॉडी डोनेट करा. आतापर्यंत जवळजवळ आपण 186 बॉडी डोनेट केल्या. ऑर्गन डोनेट करा. मेल्यानंतर देह जाळून टाकण्यापेक्षा हे डोळे जर दुसऱ्याला दृष्टी देऊन जात असतील तर ते द्या. गोरगरिबांना शिलाई मशीन, घरघंट्या, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा आपल्या संप्रदायामध्ये केल्या जातात, हे मनात आलंय म्हणून नाही सांगितलंय. आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचा जो विशिष्ट अद्वैत सिद्धांत भक्ती आंदोलनात आला, जो मूळचा हा सिद्धांत आहे रामानुजाचार्याचा. रामानुजाचार्यांचे रामानंदाचार्य शिष्य नाही आहेत, तर रामानुजाचार्यांचे विचाराचे वारस आहेत. त्यांचे विचार जे आहेत विशिष्ट अद्वैत सिद्धांताचे, ते रामानंदाचार्यांनी भक्ती मार्गामध्ये आणले. आणि म्हणून भक्ती मार्ग संपूर्ण भारत देशभर पसरला. आज जो भक्ती मार्ग आपल्याला दिसतोय आणि भक्ती मार्गानं लोक जे जोडलेले दिसतात आपल्याला, त्याचं प्रमुख कारण आहे आमचे आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य. ह्या आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी आपल्याला भक्ती मार्गाशी जोडलं की तुम्ही श्रद्धेनं जर भक्ती केलीत आणि एखाद्या दगडावर रा लिहिलं, दुसऱ्या दगडावर म लिहिलं, तर हे दगड सुद्धा पाण्यामध्ये तरू शकतात. एवढी ताकद भक्तीमध्ये. भक्ती करण्यासाठी देवाचं नाव घ्यावं लागतं. तुम्ही मला मुकुंद म्हणा, मला केशव म्हणा, मला हरी म्हणा, मला श्याम म्हणा, नाही तर मला राम म्हणा, मी सर्वत्र आहे, असं ते परमात्म्याचं सांगणं आहे. कारण प्रत्येकाचं जे शरीर आहे हे भगवंताचं शरीर आहे.
आपलं हे जे शरीर आहे, आपण जे आहोत ते भगवंताचा थोडक्यात पोशाख आहे. म्हणून भगवंत कसा आहे तो आपल्याला माहिती आहे. त्याचा रंग कसा आहे माहिती नाही, रूप कसं माहिती नाही. बघा ना, हे सगळे मुखवटे जे आहेत हे सगळे तुमचे चेहरे आहेत. ह्या चेहरा एकच भगवंताचा चेहरा आहे. म्हणजे कसं असेल बघा, एकच मुखवटा आहे भगवंताचा असं समजा. मग त्याचा रंग कसा सांगणार, त्याचं रूप कसं आहे कसं सांगणार, त्याचा आकार कसा आहे तो कसा सांगणार. नदी नाले म्हणजे अणु रेणूपासूनही ब्रह्मांडे भरिला तो मी विठेवरी पाहिला. तो नामदेवांचा जो विठ्ठल आहे तो नामदेवांचा विठ्ठल म्हणजे परब्रह्म. मी जसं गजानन महाराज म्हणजे परब्रह्म म्हणतो, तशा प्रकारे नामदेवांचा जो विठ्ठल आहे तो तुम्ही समजता तो विठ्ठल नाही. नामदेव महाराजांना सांगायचा तो परमात्मा आहे माझा, की ज्याने कधी जन्म घेतला माहिती नाही, त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही. तो जळी स्थळी काष्टी पाशाणी सगळीकडे आहे. तो जो परमात्मा त्याला नामदेव महाराज विठ्ठल म्हणतात. तेव्हा हा जो विठ्ठल आहे, या विठ्ठलाला भेटायचं असेल तर काय केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. मग ही भक्ती कुणी सांगितली तर आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी सांगितली. देवाची भक्ती करा. ज्ञानेश्वर महाराजांनी तर हल्ली आपल्याला सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराज हल्ली झालेत ना, ते म्हणाले भक्ती करण्यासाठी सुद्धा काही गरज नाही घंटोन घंटे भक्ती करण्याची. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अरे नुसतं देवाचं नाव घेतलं तरी सुद्धा पुण्य मिळेल. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, एक क्षण जरी त्याच्या दरवाजामध्ये उभं राहिलो तरी सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल. एक क्षण त्याच्या दरवाजात उभं राहणं म्हणजे काय, हा अंतःकरण रूपी जो देवारा आहे आपला, त्या देवाऱ्यामध्ये तो राम राहतो. त्या रामाचं नुसतं जरी स्मरण केलं, त्या भगवंताचं जरी स्मरण केलं तरी मुक्ती मिळेल. इतकं सोपं तत्वज्ञान आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी जे सांगितलं ते खालपर्यंत आलं. आणि वारकरी संप्रदायानंतर भक्ती जी आहे ती इतकी समाज विमुख करून टाकली, त्यामुळे मानवजात टिकून आहे. आज वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार भ्रष्टाचार नको त्या गोष्टी समाजामध्ये घडतात. तरी सुद्धा जे भक्ती मार्गाला आहेत ते त्यातून बऱ्याच अंशी सावरतात. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात, म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे, की हे म्हणा भक्ति पंथाला जा, भक्ति मार्गाला जा. दूसरे दिन भी प्रभु के जीवन के गूढ़ रहस्यों को सरल शब्दों में समझाते हुए भक्तों को आत्मोन्नति का मार्ग दिखाया. प्रवचन के उपरांत हजारों श्रद्धालुओं ने अनुशासन पूर्वक प्रभु के चरणों में नतमस्तक होकर आशीर्वाद प्राप्त किया तथा अपने जीवन की अनेक समस्याओं का समाधान पाया. इस पावन अवसर पर प्रथम दिन 298 श्रद्धालुओं ने साधक दीक्षा ग्रहण की. द्वितीय दिन 271 श्रद्धालुओं एवं 35 बालकों ने उपासक दीक्षा लेकर आध्यात्मिक पथ पर अग्रसर होने का संकल्प लिया. 2 दिवसीय इस समारोह के प्रतिदिन लगभग 25,000 से अधिक भक्तों ने उपस्थित रहकर अद्वितीय आध्यात्मिक शांति, आनंद और समाधान का अनुभव किया. सभी श्रद्धालु एवं सेवाभावी कार्यकर्ताओं के लिए दोनों दिन भव्य महाप्रसाद की उत्कृष्ट व्यवस्था की गई, जिससे सभी ने तृप्ति का अनुभव किया. 2 दिनों तक प्रभु के सानिध्य में बिताए गए दिव्य क्षणों को हृदय में संजोए हुए श्रद्धालु भाव विभोर हो उठे. संध्या आरती अत्यंत श्रद्धा और उल्लास के साथ संपन्न हुई. अंततः प्रभु ने अपनी करुणामयी दृष्टि से सभी को आशीर्वाद प्रदान करते हुए प्रस्थान किया. जय सिया राम.